श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कृष्णाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. केरळ देशाच्या राजाला एक सुलक्षणी पुत्र झाला आणि त्याचे नाव होते चंद्रहास. तो लहान असतानाच राज्यावर परचक्र आले. त्याच्या शत्रूंशी लढताना राजाला वीरमरण आले. चंद्रहासाच्या मातेने चिताग्नीत उडी घेऊन पतीसह सहगमन केले. दाईने चंद्रहासाला घेऊन गुप्तपणे कुंतलपूर गाठले. लहानग्या राजपुत्राचा कसाबसा सांभाळ केला. ते 3 वर्षाचा असताना तीही मरण पावली. चंद्रहास निराधास व अनाथ झाला. त्यानंतर तो लोकांच्या दयाबुद्धीवरच जगला. कोणी त्याला खाऊ पिऊ घालायचे, कोणी वस्त्र व पांघरून द्यायचे. एके दिवशी त्याला शालिग्रामाची लहानशी नरसिंह मूर्ती सापडली. बालबुद्धीला अनुसरून तो तिची त्रिकाल पूजा करीत असे. दुष्टबुद्धी हा कुंतलपूरच्या राजाचा प्रधान होता. नावच त्याचं दुष्टबुद्धी होतं. तो नावाप्रमाणेच नीच कपटी होता. एके दिवशी त्याच्या घरी ब्राह्मण भोजन होते. चंद्रहासाला पाहून त्याने त्यालाही पंक्तीत जेवायला वाढले. जेवणापूर्वी त्याने नरसिंहाच्या मूर्तीला तुळस वाहिली, नैवेद्य अर्पण केला आणि तीर्थप्राशन करून मगच भोजन केले. हे कृत्य पाहून ब्राह्मणांना त्याचे मोठे कौतुक वाटले. भोजनानंतर तो सहजच प्रधानाच्या शेजारी बसला होता. त्याचे देखणे राजबिंडे रूप पाहून ब्राह्मणांना तो प्रधानाचा पुत्र वाटला. त्यांनी त्याच्या मस्तकावर आशीर्वादापद मंत्राक्षता टाकल्या आणि म्हणाले, प्रधाना, हा तुझा पुत्र चक्रवर्ती राजा होईल. ते ऐकून प्रधानाला राग आला. अपरिचित मुलाला आशीर्वाद दिल्याबद्दल त्याने ब्राह्मणांनाच खडसावले. ते बिचारे मुकाट्याने निघून गेले. तपस्वी ब्राह्मणांचा आशीर्वाद कधीही व्यर्थ जात नाही, हे तो जाणून होता. म्हणूनच त्या दिवसापासून प्रधान चंद्रहासाचा द्वेष करू लागला. त्याने काही मारेकऱ्यांना चंद्रहासाचा वध करण्याची सुपारी दिली, मारेकऱ्यांना, आणि म्हणाला, त्याला ठार केल्याची खून म्हणून त्याचे 6वे बोट मला आणून दाखवा. 6 बोट असतील त्या. प्रधानाच्या आज्ञेने मारेकऱ्यांनी चंद्रहासाला गुप्तपणे घोर अरण्यात नेले. त्याचा वध करण्यासाठी त्यांनी खड्ग उपसली आणि त्याच प्राणांत समयी चंद्रहासाने आर्ततेने नरसिंहाचा धावा केला. तक्षणी भगवान नरसिंह विक्राळ रूपाने भयंकर गर्जन करीत तेथे प्रकट झाले. तेव्हा मारेकरी प्राण भयाने थरथर कापू लागले. तेथून पलायन करताना त्यांनी चंद्रहासाच्या डाव्या पायाचे 6वे बोट कापून नेलेच. ते खून म्हणून प्रधानास दाखविले. आता चंद्रहासाची भीती म्हणून प्रधानही निश्चिंत झाला. 6वे बोट कापले गेल्याने चंद्रहासाला शारीरिक दुःख झाले असले तरी त्याचे दुर्दिन संपुष्टात आले होते. तो रडत रडत अरण्यात हिंडू लागला. त्यावेळी कुलीन देशाचा राजा मृगयेसाठी त्याच अरण्यात हिंडत होता. तेथे एका लहान मुलाचे रडणे ऐकून तो थबकला. आवाजाचा मागोबा घेत चंद्रहासापाशी आला.
तो रडतानाही देवाचे नाव घेत होता. त्याला मोठे कौतुक वाटले त्या राजाला. तो रथातून उतरून त्वरेने त्या बालकापाशी गेला. त्याला कडेवर घेऊन त्याचे डोळे पुसू लागला. तेवढ्यात आकाशवाणी झाली, राजा, हा पुत्र तुलाच देण्यात येत आहे. त्याचे नीट संगोपन कर. ही देववाणी ऐकून राजाला परमानंद झाला. त्याला घेऊन तो राजवाड्यात आला. त्याने आपल्या पट्टराणीला मेधावतीला सर्व वृत्तांत सांगितला. तिने त्या बालकाला प्रेमाने हृदयाशी धरले. तेव्हा पुत्र वात्सल्याने तिला पान्हा फुटला. मग काय विचारता, पुत्रप्राप्ती प्रित्यर्थ राजाने मोठा सोहळा केला. अपार दान धर्म केला. त्यांनीच मुलाचे नाव चंद्रहास असे ठेवले. राजाने त्याची मुंज केली. त्याला शिक्षण दिले. शस्त्रविद्येत पारंगत केले. तो मोठा झाल्यावर त्याला राज्यकारभाराचे धडे द्यायला सुरुवात केली. कुलिंद राजा कुंतल देशाच्या राजाचा मांडलिक होता. त्याला प्रतिवर्षी करभार द्यावा लागे. ही गोष्ट कुलिंदाने राज्य व्यवहाराचा भाग म्हणून चंद्रहासाला सांगितली होती. 16व्या वर्षी चंद्रहासाने आपल्या पित्याला राज्य विस्ताराची इच्छा सांगितली. त्याची अनुज्ञा घेऊन तो सैन्यानिशी दिग्विजयास निघाला. 11 दिवसात त्याने अनेक राजांना पराभूत करून बराच मोठा भूभाग काबीज केला. तो विजयी होऊन परतला. राजाने व प्रजाजनांनी त्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. एके दिवशी त्याने ठरल्याप्रमाणे कुंतलपूरच्या राजाकडे कारभार पाठवून दिला. दुष्टबुद्धी प्रधानाने कुलिंदच्या राजसेवकाकडून कराची सर्व रक्कम आपल्याकडेच ठेवून घेतली व त्या सर्वांना भोजनाचे निमंत्रण दिले. तेव्हा राजसेवक म्हणाले, आम्हाला क्षमा करा. आज एकादशी निमित्त आमचा उपवास आहे. आम्ही येथे जेवलो असे कळले तर युवराज चंद्रहास आम्हाला शिक्षा करतील. त्यांनी भोजन नाकारले. याचा प्रधानाला राग आला. त्याने त्या सेवकांना गुप्तपणे तुरुंगात टाकले. मग राजाची भेट घेतली व म्हणाला, महाराज, कुलिंद राजा मातला आहे. यावेळी त्याने करांचा भरणाही पुरेसा केला नाही. त्याच वेळीचे बंदोबस्त केला पाहिजे. त्याचा आपण वेळीच बंदोबस्त केला पाहिजे असे म्हणाले. राजाने प्रधानाला कुलिंदावर स्वारी करण्याची अनुमती दिली. तो पुढे म्हणाला, प्रधाना, माझी कन्या चंपक मालती उपवर झाली आहे. तिच्यासाठी उत्तम वर शोधून आण. प्रधान घरी आला तेव्हा त्याची कन्या विषया म्हणाली, विषया नाव होतं, तात, माझ्यासाठी ही वर संशोधन करा. ती उपवर झाली होती म्हणून प्रधानाने तिच्यासाठी सुद्धा वर शोधायचे ठरवले. दुष्टबुद्धी प्रधानाने मोठा दळभार घेऊन कुलिंद राजाच्या चंदनावती नगरीजवळ तळ ठोकला. कुलिंदाने त्याची भेट घेतली. त्याला सन्मानाने आपल्या प्रासादात आणले. तेव्हा प्रधान म्हणाला, राजा, तुझ्या पुत्राने मोठा पराक्रम केला आहे. त्याची भेट घडव. कुलिंदाने चंद्रहासाला तेथे बोलावून घेतले. प्रधानाने त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले. त्याच्या डाव्या पायाकडे पाहताना तेथे पूर्वी 6वे पोट होते हे दर्शवणारी जखमेची खून दिसली. तेव्हा मारेकऱ्यांनी आपल्याला फसवले आहे हे त्याच्या तात्काळ लक्षात आले. त्याने मनोमन एक दुष्ट बेत आखला. तो कुलिंद राजाला म्हणाला,
या तुमच्या पुत्राला आमच्या महाराजांच्या भेटीस पाठवा. कलिंगाने होकार देताच प्रधानाने चंद्रहासाला एकांतात एक पत्र दिले व म्हणाल, हे बंद पत्र तू माझ्या पुत्राला मदनाला दे, म्हणजे तो तुझी राजाची भेट घडविण्याची सर्व व्यवस्था करीत. मी मागून येतोच आहे. त्या पत्रामध्ये आपल्या पुत्रासाठी संदेश लिहिला होता. मदना, हे खाजगी पत्र घेऊन येणाऱ्या राजपुत्र चंद्रहासाची तू उत्तम बडदास्त ठेव. त्याला विष दे. माझी वाट पाहू नकोस. प्रधानाने दिलेले पत्र घेऊन राजपुत्र चंद्रहास घोड्यावरून एकटाच निघाला. मजल दर मजल करीत तो कुंतलपुरास आला. नगराजवळील उपवनात त्याने स्नान व नरसिंह पूजन करून भोजन केले. तेथेच थोडा वेळ निद्रा घेतली. त्या समयी प्रधानाची कन्या विषया आपल्या सख्यांसह त्याच उपवनात क्रीडेसाठी आली होती. तिने निद्रिस्त राजकुमाराला पाहिले. त्याचे रूप पाहून ती मुग्ध झाली. त्याच्याजवळ पूजन केलेली नरसिंह मूर्ती दिसली. एक पत्रही दिसले. हा राजपुत्र विष्णू भक्त आहे हे तिने ओळखले. पत्रावर आपल्याच पित्याची मुद्रा आहे हे पाहून तिला असे मोठे आश्चर्य वाटले. तिने ते पत्र उघडले. त्यातील मजकूर वाचून ती खूपच घाबरली. आपल्या पित्याकडून गडबडीत काहीतरी चूक झाली असावी असा विचार करून तिने नखाने डोळ्यातील काजळ काढले. त्याला विष दे या ओळीत त्याला विषया दे असा काजळाने किंचित बदल केला आणि ती संख्या समवेत घरी परतली. सख्या समवेत आपल्या म्हणजे मैत्रिणी सोबत. काही वेळाने चंद्रहासाला जाग आली. तो अश्वारूढ होऊन नगरात प्रवेशला. प्रधानाच्या मंदिरात जाऊन प्रधान पुत्र मदनास ते पत्र दिले. पत्रातील संदेश वाचून त्याला खूपच आनंद झाला. त्याने मातेशी चर्चा केली. आपल्या कन्येचे एका देखण्या राजपुत्राशी लग्न होणार म्हणून ती आनंदाने मोहरून गेली होती. तिने तात्काळ विवाहाची तयारी केली. मदनाने ब्राह्मणांना बोलावून त्याच दिवशी उत्तरेचा चंद्रहासाशी विवाह लावून दिला. तिकडे प्रधानाने कुलिंद राजाशी कपट करून त्यास बंदीत टाकले. नगरात अनर्थ करून तो परत निघाला. त्याला वाटेमध्ये काही परिचित ब्राह्मण भेटले. त्यांनी चंद्रहासाचा विषयाशी विवाह झाल्याचे सांगितले. ते ऐकून त्याला मोठा धक्काच बसला. तो त्वरेने घरी गेला. त्याने मदनाला जाब विचारला. त्याने ते पत्र दाखवले. त्यात विषया देणे असे लिहिलेले होते. ते वाचून प्रधान गप्पच बसला. त्याने पटकन राग लपवला व पित्राज्ञा पाळल्याबद्दल पुत्राची प्रशंसा केली. प्रधानाने मदनाकरवी राजाला निरोप पाठविला. तो राजाला म्हणाला, माझा तात कुलिंद देशाहून परतले आहेत. त्यांनी आपल्या कन्येचा विवाह करून दिला आहे. विश्रांती घेऊन ते लवकरच आपल्याला येऊन भेटतील. तेव्हा ते अन्य मंत्र्यांनी प्रधान कन्येचा विवाह कुलिंद राजपुत्र चंद्रहास याच्याशी झाल्याचे सांगितले. तेव्हा राजकन्येसाठी वर संशोधन न करता प्रधानाने आपल्या मुलीचे लग्न उरकले. याचे त्याला खूपच वैषम्य वाटले. तेव्हा सभेतील मान्यवर म्हणाले, महाराज, राजपुत्र चंद्रहास देखणा, सद्गुणी आणि पराक्रमी आहे. राजकन्येचा विवाह त्याच्याशी करून द्यावा. तिचे कल्याण होईल. राजाने चंद्रहासाची कीर्ती ऐकली होती.
चंपक मालती त्याला द्यावी असा विचार करून त्याने प्रधानाच्या पुत्राला चंद्रहासाला घेऊन येण्यास सांगितले. इकडे प्रधान संतापाने जळफळत होता. त्याने चंद्रहासाला मारण्यासाठी पुन्हा कट केला. काही मारेकऱ्यांना अंबिकेच्या देवळात लपून राहण्यास सांगितले व जो पूजा साहित्य घेऊन येथे येईल त्याला ठार मारण्याची आज्ञा दिली. त्या प्रधानाची बुद्धी इतकी भ्रष्ट झाली होती की आपण आपल्या कन्येला विधवा करीत आहोत याचेही त्याला काही वाटत नव्हते. मग त्याने चंद्रहासाला बोलावले, त्याच्या हाती पूजेचे ताट दिले व म्हणाला, लग्नानंतर नवऱ्या मुलाने एकट्याने अंबिकेच्या देवळात जाऊन रात्री समयी तिची पूजा करावी असा आमचा कुलाचार आहे. तुम्ही देवीची पूजा करून या. सासऱ्याच्या सूचनेनुसार चंद्रहास पूजा साहित्य घेऊन अंधारातून एकटाच देवळाकडे निघाला. वाटेतच मदनाची भेट झाली. तो म्हणाला, चंद्रहास, विषयाचे तुमच्याशी लग्न लावून दिले म्हणून राजा आधीच आमच्यावर रागवला आहे. त्याने राजकन्येचा विवाह तुमच्याशीच करण्याचे ठरविले आहे. तुम्हाला वाजत गाजत मिरवीत राजप्रसादात आणण्यासाठी त्यांनी मलाच पाठविले आहे. मग विलंब करू नका. राजा तुमची वाट पाहतो आहे. तुमच्या वतीने मीच देवीची पूजा करून येतो. त्याने चंद्रहासाला अंबारीत बसविले आणि अन्य मंडळीसह राजाकडे पाठवून दिले. राजाने त्याचे जंगी स्वागत केले. त्याने चंपक मालतीशी लग्न लावले. वरदक्षिणा म्हणून त्याने चंद्रहासाला सर्व राज्य देऊन टाकले आणि तो तपश्चर्येसाठी निघून गेला. वरात निघाली. चंद्रहास आपल्या पत्नीसह प्रधानास भेटण्यासाठी आला. त्याला पाहून प्रधान दचकला. त्याने मदनाची चौकशी केली. चंद्रहासाने जो पूजा साहित्य घेऊन अंबिकेच्या देवळात गेल्याचे सांगितले ते ऐकून प्रधानाच्या पायाखालची वाळूच सरकली. तो अंबिकेच्या देवळाकडे धावला. तेथे मदनाचे छिन्न भिन्न प्रेत पडलेले होते. प्रधान दुःखाने वेडापिसा झाला. त्याने शिळेवर डोके आपटून तेथेच जीव दिला. चंद्रहास दोन्ही स्त्रियांसह राजवाड्यात परतला. सकाळ झाली. प्रधान आणि प्रधान पुत्राच्या मृत्यूच्या बातमीचे संपूर्ण नगरात खळबळ माजली. चंद्रहास लगबगीने देवीच्या देवळात आला. त्याने अंबिके प्रीत्यर्थ हवन केले. तिची मनपूर्वक स्तुती केली. तेव्हा प्रसन्न झालेल्या अंबिकेने त्याला दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले. चंद्रहासाच्या विनंतीवरून तिने प्रधान व त्याच्या पुत्राला जिवंत केले. ते पाहून लोकांना खूपच आनंद झाला. त्यांनी राजपुत्राचा जय जयकार केला. चंद्रहासाने प्रधान व मदन यांना राजप्रसादात नेले. इतक्यात चंदनावतीचे हेर आले. त्यांनी दुष्टबुद्धी प्रधानाने कुलिंद राजाला बंदीत टाकून नगरात लूट केल्याचे सांगितले. देवळातील कारस्थानही प्रधानाचेच होते हे स्पष्ट झाले. तेव्हा चंद्रहासाने प्रधानाला पदच्युत केले. त्याच्या जागी मदनाला मुख्य प्रधान केले. आपल्या मात्या पित्याची सुटका करून त्यांना कुंतलपुरास आणले. प्रधानाने चंदनावतीहून कारभार घेऊन आलेल्या राजसेवकांना तुरुंगात डांबले होते त्यांचीही सुटका केली. त्याने दीर्घकाळ उत्तम राज्य केले. त्यांच्यापासून चंपक मालतीस, पद्माक्ष आणि
विषयाला मकरध्वज नामक पुत्र झाले. ते दोघेही पिता समान पराक्रमी व बलाढ्य होते. मृगयेसाठी वनात आले असताना त्यांनी श्यामकर्ण अश्व पाहिले आणि विजेच्या चपळाईने त्यांना घेऊन गेले. इकडे पुत्रांनी आणलेले श्यामकर्ण पाहून चंद्रहासाला मोठे समाधान वाटले. तो कृष्णार्जुनांना स्वतः सामोरा गेला. त्यांना नगरात आणून त्यांचा थोर सन्मान केला. दोन्ही श्यामकर्ण परत दिले. यज्ञ कार्यासाठी अगणित संपत्ती दिली. धर्मराजाच्या अश्वमेधासाठी त्याने आपल्या दोन्ही पुत्रांना कृष्णार्जुनांसोबत पाठविले. चंद्रहासाचे नगर सोडून अश्व पुढे निघाले. मार्गामध्ये एका बेटावर बलदालभ्य ऋषी तपश्चर्या करीत होते. अर्जुनाने त्यांचे दर्शन घेतले. पांडवांनी श्रीकृष्ण परमात्म्यास प्रेमाने आपणाधीन केले म्हणून त्यांनी अर्जुनासह त्यांच्या बंधूची खूप प्रशंसा केली. श्रीकृष्णाने त्यांना आलिंगन दिले. त्यांना अश्वमेध यज्ञास येण्याचे निमंत्रण दिले. त्यांना बरोबर घेऊन कृष्णार्जुन मार्गस्थ झाले. पुढे जयद्रथाचे सिंधू नगर लागले. तेथे जयद्रथाची पत्नी दुःशिला व तिचा पुत्र दौशील राहत होते. अर्जुनाने आक्रमण केले असे वाटून दौशील भयाने मूर्छित पडला. तेव्हा दुःशिला कृष्णार्जुनांना शरण आली. माझ्या पतीच्या अन्यायाची शिक्षा माझ्या मुलाला देऊ नका असे म्हणून रडू लागली. अर्जुनाने तिला अभय दिले. निर्वाहासाठी बरेच धन दिले. यज्ञासाठी दोघांनाही बरोबर घेतले. श्यामकर्ण अश्व, अगणित संपत्ती, मित्र झालेले अनेक राजे आणि प्रचंड दळभार यासह कृष्णार्जुनांनी हस्तिनापुरात प्रवेश केला. धर्म, भीम, नकुल, सहदेव यांनी त्यांचे स्वागत केले. कृष्णाने मित्र राजांची धर्मांशी ओळख करून दिली. त्याला गेल्या दिवसापासून सर्व वर्तमान सांगितले. मग त्याने द्रौपदी, सुभद्रा, कुंती, रुक्मिणी, सत्यभामादी सर्वांची भेट घेतली. हस्तिनापुरातील प्रजाजनांनी अर्जुनाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. यशोदा, देवकी, कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, चित्रांगी, उलुपी, प्रमिला यांनी त्याच्यावर मोती उधळले. बभ्रुवाहन, वृषकेतू, मेघवर्ण यांनी आपापल्या मातांना वंदन केले. राजांनी धृतराष्ट्र आणि विदुर यांची भेट घेतली. धर्मराजाने बलदालभ्य ऋषींना मोठा मान दिला आणि सर्व राजांचा यथोचित आदर सत्कार केला. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.